सरकार भाजपचं जे झालेलं आहे त्याच्यात सगळ्यात मोठा घोळ आणि कदाचित आता घोटाळा देखील समोर येत आहे तो म्हणजे कालच आपण पाहिलं मी पत्रकार परिषद घेत असताना 25 लाख विद्यार्थ्यांमधून पहिली यादी जाहीर केली ती 11वीच्या प्रवेशाची। कदाचित आम्ही आंदोलनाचा एक हाक मारली होती त्यानंतर घाबरून ती यादी जाहीर केली असेल, पण रात्री कळायला लागलं, अनेक पालकांनी आम्हाला फोन केलेले आहेत, अनेक लोकांनी आम्हाला विद्यार्थ्यांनी मेसेज केलेले आहेत की जी काय पहिली यादी जाहीर झाली आहे त्या पहिल्या यादीत देखील अनेक मोठे गोंधळ झालेले आहेत आणि कदाचित त्या यादीमध्ये लोकांना टाकण्यासाठी किंवा कुठचं कॉलेज कोणाला देण्यासाठी दादा भुसे जे मंत्री आहेत त्यांनी भ्रष्टाचार केलाय का, पैसे खाल्लेत का, हा देखील एक मोठा प्रश्न आमच्या समोर येतो। कारण हेच ते दादा भुसे आहेत ज्यांनी आपल्या शाळेंवर पहिलीच्या विद्यार्थ्यांवर हिंदी विषय हा लादण्याची सक्ती महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणीचं GR काढलेलं आहे। हेच ते दादा भुसे आहेत, आमच्या वेळी कृषी मंत्री होते, मला खातं हे नको म्हणून दुसरं काहीतरी त्या मागे लागले होते आणि हेच ते दादा भुसे आहेत ज्यांनी मागच्या 1.5 वर्षात MSRDC खातं सांभाळलं, पण त्याच भ्रष्टनाथ शिंदेसाठी ज्यांनी हे सांभाळलं खातं, आता ते जे आज मी तुम्हाला सांगतोय हे यादीचा घोटाळा भ्रष्टाचार, तसंच समृद्धीचा जर तुम्ही पाहिलात तर समृद्धीची नदी झाली होती। म्हणजे ज्या हायवेला माझ्या आजोबांचं वंदनीय हिंदुदेव सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं, दुर्दैव हे आहे की